बुलढाण्यामध्ये वन कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांवरती हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांविरोधामध्ये आता गुन्हे नोंदवले जाणार आहेत। 26 जणांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत। 6 जणांना अटक करण्यात आली असून तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरामध्ये घरात घुसून दाम्पत्याला मारहाण करण्यात आली। मुलींच्या क्लासमधील वादानंतर चौघांनी दाम्पत्याला बेदम मारहाण केली। या महिलेला पायावरती नाक घासून माफी मागायला लावली। या प्रकरणी 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बारामतीमध्ये मार्च 2021 मध्ये घडलेल्या हत्येच्या घटनेतील मुख्य आरोपीला जन्मठेप सुनावण्यात आली आहे। पाळीव श्वानानं घरच्या अंगणामध्ये विष्ठा केल्याचा राग मनात धरून आरोपी आबासो गवारे यांनी त्यांच्या भावकीतील बाळासो गवारे यांच्या डोक्यामध्ये गज मारून निर्घृणपणे त्यांची हत्या केली आहे। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील बोढरे फाटा इथे पोलिसांनी मोठी कारवाई केली। तपासणीसाठी थांबवलेल्या कारमध्ये 39 किलो अंमली पदार्थ सापडल्याने एकच खळबळ उडाली। या ड्रग्सची आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार किंमत 40 ते 50 कोटी रुपये असल्याचा दावा आहे। अकोला पोलिसांनी 26 किलो गांजा जप्त केला, तर 2 जणांना अटक केली आहे। गांजाची खरेदी विक्री करताना या दोघांना रंगेहात पकडण्यात आले। अकोला जिल्ह्यातील MIDC हद्दीमध्ये SDPO पथकानं छापा टाकून ही कारवाई केल्याची माहिती आहे। जळगावातील उच्चभ्रू परिसरामध्ये देहविक्रीचा गोरखधंदा सध्या उघडकीस आलाय। पोलिसांनी प्रोफेसर कॉलनीमध्ये धाड टाकून एका बांगलादेशी तरुणाची सुटका केली आहे। जिल्हा पेठ पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। शिर्डीच्या साई संस्थेला पुन्हा एकदा धमकीचा मेल आलाय। साई मंदिर आणि त्यातील खोल्यांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा हा मेल आहे। हा मेल भगवंत मन या नावानं साई संस्थानला देण्यात आल्याची माहिती आहे। कोल्हापूरच्या शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेनं घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे। सुभाष काळे आणि सागर साळुंखे यांच्याकडून सुमारे 21 लाख रुपयांचे दागिने हस्तगत केले असून घरफोडीचे 15 गुन्हे सुद्धा उघडकीला आले। ठाण्यातील गोकुळनगर परिसरामध्ये 2 गाव गुंडांमधील हाणामारीचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। ठाणे पोलिसांकडून सध्या घटनेचा अधिक तपास सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्ञानराधामध्ये 3,500 कोटींचा फसवणूक झाल्याची माहिती समोर आली। औरंगाबाद खंडपीठाकडून आणि केंद्र आणि राज्य सरकारला ईडीला नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरसह देशभरातील नागरिकांच्या गुंतवणूक केलेल्या रकमेमध्ये सुमारे 3,500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती सध्या समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील रामनगर परिसरामध्ये कबाडाचं लॉक दुरुस्तीच्या बहाण्यानं चोरी करण्यात आलंय। घरामध्ये घुसून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय। चोरट्यांकडून 2,30,000 रुपयांच्या सोन्याचे दागिने सुद्धा जप्त करण्यात आले।